नमस्कार मैत्रिणींनो, हे उपवासाचे क्रिस्पी भगरचे डोसे आणि चटपटीत बटाटे शेंगदाण्याची भाजी आणि त्याचबरोबर मागील व्हिडिओ उपवासाचे स्पेशल कढी पकोडे. तर आता बघणार आहोत. 2 बटाटे आणि थोडेसे मूठभर शेंगदाणे 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही भगर बघा रात्रभर पाण्यात भिजवली आहे, त्यामुळे ती अगदी सॉफ्ट झालेली आहे. आणि हे डोसे तर बघा किती सुंदर, अगदी जाळीदार आणि क्रिस्पी झालेले आहेत. बघा किती गुलाबी छान रंग आला आहे त्याला. तर सुरुवात करणार आहोत. ही रात्रभर छोटी 1 वाटी भगर भिजवली आहे. ती फुलत नाही, ती तेवढीच राहते, पण अगदी मऊ झालेली आहे, त्यामुळे डोसे छान क्रिस्पी होतात. आणि बघा याप्रमाणे ती छान भिजलेली आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही घातलेलं आहे. दही जास्त आंबट नाही आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. आणि तिखट 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे डोश्यांना रंग तर छानच येतो, पण चव पण छान लागते. आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला छान त्याची बारीक पेस्ट सारखंच बनवून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे जाळी खूप छान पडते. हे बघा, हे मिक्सरला बॅटर वाटून घेतलेलं आहे. त्यात आपण डोस्यांना पाणी घालतो त्याप्रमाणे त्यात पाणी घालून घ्यायचं आहे. बाजूला ठेवणार आहोत. इकडे 2 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत. वाफ काढून घेतली आणि त्यातील शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत साईडला आणि बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. हे साहित्य घेतलेलं आहे: तिखट, जिरं, मीठ आणि शेंगदाण्याचं तेल. आता या ठिकाणी भाजीची फोडणी करणार आहोत. मी तेल कमी घालणार आहे, कारण जास्त तेल उपवासाला खाल्लं जातं, तर मी कमीच तेल वापरणार आहे. जिरं टाकले, छान तडतडल्यानंतर शेंगदाणे घातले, बटाट्याच्या फोडी घातल्या आहेत. तिखट मुद्दाम आधी घातलं नाही, तिखट जळून जातं, त्यामुळे त्याला मी नंतर घालणार आहे. हे बघा, काश्मीरी मिरचीचं तिखट आणि साधं आपलं लाल तिखट घातलं आहे. चवीपुरता मीठ. हे छान हलवून घ्यायचं आहे आणि यावर आपण थोडीशी त्याची वाफ काढणार आहोत. तर 2 मिनटं डिश झाकून ठेवलेली आहे. वाफ घेतल्यानंतर डिश काढली आहे. भाजीचा रंग बघा किती सुंदर आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. उपवासासाठी पोट भरील आहे, खूप छान आहे. यानंतर डोसा करणार आहोत. तवा तापवलेला आहे बघा, आणि बघा पातळ किती केलेला आहे त्याप्रमाणे करा. आणि टाकताच बरोबर डोसा आपला पसरतो बघा याप्रमाणे. वाव, जाळी बघा किती सुंदर आलेली आहे. आता त्याला आपण उलथवून घेणार आहोत. थोडंसं बाजूला, पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडं तेल घालते आहे. हे बघा, लगेच तव्यापासनं तो सुटलेला आहे आणि छान गुलाबी रंगावर आपला डोसा रेडी झाला आहे बघा. एकदम सुंदर जाळी आलेली आहे. त्यावर बटाट्याची भाजी टाकणार आहोत. बटाट्याची भाजीसुद्धा थोडी तिखट बनवलेली आहे आणि डोस्यांमध्ये पण मिरची टाकली आहे, त्यामुळे त्याची खूप छान चव येते. आता हा दुसरा डोसा मी त्यापेक्षासुद्धा मोठा करणार आहे. बघा, आपोआपच त्याची जाळी येते आहे आणि तो पातळसुद्धा झालेला आहे. लगेच उलटला जातो आहे बघा. हा तर बिना तेलाचाच बनवला आहे. किती छान झाला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी क्रिस्पी झाला आहे आणि गरमागरम खायला द्या. या ठिकाणी प्रत्येक डोश्यात बटाट्याची भाजी घालते आहे आणि त्याची घडी करून गरमागरम सर्व करणार आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नवनवीन व्हिडिओ नक्की बघा. मागचा व्हिडिओसुद्धा खूप छान आहे, कढी आणि पकोडे. धन्यवाद.